फुटावरचे बेड करून घ्या, रुंदी 2-2.5 फूट आणि त्याची जे नाली आहे ते 1.5 फुटाची. मार्च एप्रिल महिन्यात ह्या गोष्टी करा. त्याच्यानंतर पाऊस पडला की आपण बेड एवढी उंची राहते तर एवढे येतेच ते लावेपर्यंत. पाऊस वरचा पाऊस पडला की 2-3 पाऊस येऊ द्या. लोक गडबड करते, करू द्या. आपण गडबड करायची नाही. याच्यासाठी बेड आपले चांगले ओले झाले पाहिजे. मग टोकन यंत्रांना आपलं टुचूक लावून द्या. लावणं झालं की त्या 2-4 पाणीनं काय होते तुमच्या शेतामध्ये भूत येऊन जाते. एवढं लावून तण. मग हे जे तण आहे हे तण अगोदरच निघून येते. मग आपण बी लावलं त्याच्यानंतर बी नंतर 8 दिवसांनी येईल. मग झाड लहान तण मोठे आणि एवढा मोठा बेड निघतो म्हणलं तर जीवच जाते, पुन्हा पैसा खूप लागते. मग त्याच्यानंतर त्याच्यासाठी एक काम करायचं तुम्हाला सांगतो मी. पुढं डोबून देणे आणि मागून कांद्याचं तणनाशक फवारणी. मला एक म्हणायचं आहे, कांद्याचं जे तणनाशक आहे किती ml टाकायचं आहे? 20 लिटरच्या पंपाला 20 लिटरला 15 मिली. तर पूर्ण वावरच फवारून द्या. म्हणजे जेणेकरून तुमचं महिनाभर तण निघणारच नाही वावरात. कारण तण खाई धन. त्याच्यामुळे तणच जास्त झाल्यावर एक वेळची सुरुवात बिघडली का गणित बिघडलं. म्हणून डोकं दुखलंच नाही पाहिजे आपलं. झालं तुम्ही तणनाशक मारून दिलं, त्याच्यात जर तण पहिले निघून असले एवढाले वगैरे तर थोडंसं 43 मिली ग्लायसेल टाका. मग तुमचं आलं वावर झालं काळ. त्या कांद्याच्या याच्यामध्ये ग्लायसेल चालते. होय तणनाशक मारून दिल्यामुळं तुमचं तण नाही, झाड आपलं एवढं येऊन जाते. मग सोयाबीन असू द्या, व्हिडिओ पाठवतो तुला वगैरे तर हे तणनाशक मारून द्यायचे. आणि मग एवढाला आपली तूर झाली की खालतून तुम्ही आपलं सुपावर वगैरे येते ना, बस तर त्यावेळेस काय करा, एवढी तूर झाली की सुपावर 40 मिली आणि 20 ते 25 ग्रॅम मिराय त्याच्यामध्ये दोन्ही मिक्स करून, म्हणजे 1 किलोचे 40 पंप करायचे मिराय खातर. 40 मिली समजा 40 आणि ते 25 असं मस्त खालून चाल द्यायचं. पानावर उडलंय समजा खालच्या पानावर तरी काही होत नाही, फक्त शेंड्यावर नाही उडलं. आपलं सोयाबीनचा एक बेड राहील, सोयाबीन राहील ना, तर सोयाबीनवर उडू नये त्याचं, खालून चालायचं नाली. आता हे बघा ना, इथं सोयाबीन आहे समजा, तर ह्या नालीन चालायचं ना आपण असं इकडून आणि तिकडून, मधात सोयाबीन राहते. अशा पद्धतीने तणाचं नियंत्रण करा. दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आहे तुरीला खत देणे. खत हे जवळजवळ 1.5 महिन्यापर्यंत खत देऊ नका. कारण जर पहिले खत दिलं ना, काडी आपली एवढी लंबी वाढून येते आणि शेवरा मग कमी येते. त्याला 1.5 महिन्याची तूर झाली का मग खत द्या. खत देताना तुम्ही 10-20-20 घ्या, 20-20-13 घ्या, 15-15-15 घ्या, 8-21 नाही 18 नका, 8-21-21, 9-24-24. 18 म्हणजे मिश्र खत आहे, DAP चालते. हेच म्हणजे कॉम्प्लेक्स खत जे आहे ते घ्या. 18 चालते, नाही चालत असं नाही. परंतु कसं आहे, आज तुम्ही समजा 10-26-26 घेतलं, प्रत्येक दाण्यामध्ये 10-26-26चं प्रमाण राहते प्रत्येक दाण्यात. इथं समजा 10 दाणे पडले तर इथं सगळंच अन्न घटक भेटते. 18-18 दाणे मिश्र खत आहे. 18% युरिया, 18% सुपर फॉस्फेट, 18% पोटॅश, ह्या सगळ्यांनी मिक्स करून ते बॅग भरलेली आहे. तर कुठं कमी कुठं जास्त होते ना, म्हणून आता ते जुन्या काळी त्यावेळेस ठीक होतं, पण आता चांगले कॉम्प्लेक्स खतं आले तर हे घ्या. तसं मी इथं 8-21-21 पहिले दिलं, मग 9-24-24 दिलं हे खतं. नंतर ह्या तुरीला महत्वाची कापणी. 30 दिवसाची कापणी झाली पाहिजे. जसं आता लागवडपासून ह्या तुरीला पहा तुम्ही, लहानपणी समजून त्याला याची इतक्यातून हे इथून कापणी झाली आहे. पहिली कापणी इथे आहे का? पहिली इथून कापणी झाली, याची खालतून हे फांदी वाढली. त्याच्यानंतर दुसरी कापणी झाली असेल बहुतेक एवढ्यातून, हे एवढ्यातून हे वाली. तर 30 आणि 60 दिवसांनी कापणी, म्हणजे 25 लागवडीपासून 30 दिवसांनी तिथून पुन्हा 30 दिवसांनी. अच्छा, म्हणजे लागवडीपासून दुसरी 60 दिवसांनी 2. आता याच्यात पाणी पाऊस आहे, मजूर कमी जास्त भेटलं नाही भेटलं, 4-5 दिवस इकडे तिकडे काही फरक नाही पडत. शक्यतो 25व्या दिवशीपासून पुढे कापणी करायची. 25 अधिक 30 कापणी केल्यावर फुटवे चांगले येते, झाड चांगलं बनते. दुसऱ्या कापणीच्या वेळेस काय करा, डोंगल वगैरे किंवा टाबुली वगैरे असं जे औषध येते पाकला फुटाचा घटक असलेलं, हे औषध त्याच्यावर फवारून द्या. बुरशीनाशक याच्यासाठी याला पहा, बुरशीनाशक मारून हे फुटवे निघालेले वाढले. कारण पाणी असते की नाही, पाण्याने निघालेले फुटवे हे वाढतात. तर त्याच्यामुळं बुरशीनाशक आवश्यक, तेवढं करा. त्याच्यानंतर मग जो विषय येतो, समजा खतं 1.5 महिन्यानं देणं झालं, 2 कापण्या झाल्या, बाकी करण्यासारखं काहीच नाही. मग तुरी वाट पाहायची शेवऱ्याची नाही सांगतो, पण तर काहीच करायचं नाही. जेव्हा तूर तुमची शेवऱ्यावर सुटते आणि त्यावेळेस तुमच्या शेतामध्ये ह्या तुरीचे पानं गुंडाळणारी अळी येते. हे ठरलं त्या दरवर्षी असे गुंडाळते पुडके. गुंडाळत गेल्यावर शेवऱ्या गुंडाळला का फुललेट सुटते. मग त्यावेळेस काय करा की आपलं क्लोरोसायपर औषध असते ना, तर त्याच्यातही एक सुमिल कंपनीचं ब्लॅक बेल्ट नावाचं पावडर स्वरूपातला आला आहे, मस्त काम.
ते आपलं 40 ग्रॅम 30 ग्रॅम प्रतिपंप मारून द्या. त्याच्यासोबत एखादी 12-110 खत घ्या. दोनच गोष्टी पहिले जेव्हा पुडक्यावर तूर सुटते तेव्हा म्हणजे पाणी गुंडाळते तेव्हा. त्याच्यानंतर मग तुमच्यावाली तिथून 15-20 दिवसानं तूर 15-20% फुलावर येते आणि तिथून मात्र 8वा दिवस बिलकुल चुकू नका देऊ फवारा. 8व्या दिवसाला 8वा 12वा 10वा त्याच्या पुढे नका जाऊ. आणि 12 दिवसापर्यंत एक फवारणी आपली निघली झालीच पाहिजे. दर 10-12 दिवसांनी एक फवारणी झाली पाहिजे. आम्ही तिथे 8व्या दिवशी घेतो. आता हे याच्यासाठी की अळीचे जे पतंग असते ते माझे पतंग अंडे टाकतच राहते, त्याच्यामुळं अळी येतच राहते. आणि असं माझ्या मते तरी असं कोणतंच औषध नाही का मारलं बा महिनाभर अळी येत नाही बा असा विषय नाही. आता हा झाला अळीचा विषय. त्याच्यासाठी इमामॅक्टिन वापरायचं जे आपलं तुमचं मिसाईल नावानं आहे, प्रोक्लेम नावानं आहे, स्वस्त्यात मस्त ज्याला शेवळ्याचं औषध म्हणतो आपण अळीचं ते. त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे तुमचावाला बुरशीनाशकाचा. प्रत्येक फवारणीत बुरशीनाशक वापरा. बुरशीनाशक कोणतं वापरा? जसं आता तुम्ही पहिल्या फवाऱ्यामध्ये 15-20% तूर फुलावर सुटली आहे, बुरशीनाशकात तुम्ही रोको घेऊ शकता, थायपोइड मिथाईल किंवा टिल्ट घेऊ शकता, असं बुरशीनाशक किंवा साधं कस्टोडिया वगैरे. आणि पण मात्र जे 2 फवारे आहे तुमचेवाले तूर 50% फुलावर सुटल्यावर आणि तूर 100% फुलावर सुटल्यावर त्या दोन्ही फवाऱ्यात एक वेळा नेटिव्ह घ्या, एक वेळा प्रायझर घ्या. चांगले बुरशीनाशक 2 बाहेरचं नेटिव्ह, BASFचं प्रायझर असे 2 बुरशीनाशक तुमचे असलेच पाहिजे. त्याच्यासोबत शेवळ्याचं औषध आपलं इमामॅक्टिन असलं पाहिजे. आणि टॉनिकमध्ये जर पाहतो म्हणलं तर जसं तुमचे शेवऱ्यावर सुटते त्यावेळेस समजा तुम्ही विटा गोल्ड वगैरे घेऊ शकता. त्याच्यानंतर ब्रँड म्हणून विलोवूड कंपनीचं लिक्विडवालं येते ते 50% जेव्हा तुमचीवाली तूर फुलावर राहते तेव्हा घ्या. आणि जेव्हा 100% तूर फुलावर राहते तेव्हा बॉन्ड नावाचं औषध येतं, फुलाचं कन्व्हर्शन तुमच्या शेंगामध्ये चांगलं करायचं असे घ्या. आणि झालं तुमचे 3-4 फवारे 3 फवारे 4 फवारे हे आटोपले 3. आणि चौथा किंवा 5वा जो शेवटचा फवारा आहे, शेंगा जेव्हा पकडते आपल्या चांगल्या आणि फुल दबून जाते तेव्हा काही नाही 0.050. त्याच्यानंतर तुमचं इमामॅक्टिन अळीसाठी सांगतो ना. आणि सल्फर घ्यायचं. असं शेवटचा स्वस्त फवारा म्हणजे पहिला स्वस्त, शेवटचा स्वस्त, मधात भारी, बस असं 5 फवाऱ्याचं नियोजन ठेवा. लोक काही म्हणू द्या काय यानं खूप फवारे मारले, विचार नाही करायचा. कारण कसं आहे, हत्ती गेला आणि शेपूट राहिलं, शेवटचाच विषय राहते हा. पहिले तर सगळ्या गोष्टी करूनच टाकतो आपण, मग 1-2 फवाऱ्यासाठी आपण घाबरायचं नाही. अति पावसाने जी मर येते हां सांगतो ना. तर अशा पद्धतीनं मात्र तुम्ही फवारणीचं नियोजन करा. तुम्हाला तूर जबाबदारीने सांगतो मी 100% पिकते म्हणजे पिकते. कारण ह्या धुयारीमुळेच धिंगाणा बुरशीचा वगैरे होते, तर हे बुरशीनाशक वापरा. आता राहिलं तुमचं अति पावसामुळे तूर जळते, तर याला जगामध्ये चॅलेंज नाही आहे. जेव्हा पाणी जास्त होते त्याच्यासाठी आपण बेड करायचे, बेडवर तूर लावायचे, शेतात उताराच्या दिशेनं बेड करा. ज्यामध्ये जसा उतारायचा तसं म्हणजे पाणी वावराच्या बाहेर निघालं पाहिजे. आता येते याच्यावर मर. तर जेव्हा तूर तुमची 1 महिन्याची होते ना तेव्हा कापणी झाली की बुडा ड्रिंचिंग करा. ड्रिंचिंगमध्ये ट्रायकोडर्मा आणि मेटॅरिझम जैविक बुरशी हे तुम्ही जर ड्रिंचिंग केली समजा तर तुमच्या शेतामध्ये मरणाचा विषय येत नाही. एक तेव्हा करा, दुसरी तूर शेवऱ्यावर सुट्टी की नाही तेव्हा करा. 2 वेळा जर तुम्ही ड्रिंचिंग केली तुमच्या वावरात झाडं मरणारच नाही. आता हे एवढं मोठं आपलं वावर आहे, पूर्ण 12 एकर शेती आहे आमची. हे 3 एकर आहे, 3 दुसरं 6. ड्रिंचिंग ना वॉल पाहिजे. याच्यामध्ये म्हणजे लावण म्हणजे आपली याची किती दाण्याची केली तुम्ही? लावण टोकन यंत्रामध्ये 2-3 दाण्याचं आम्ही सेटिंग केलं तर कुठं 2 कुठं 1 असं पडलं, तसं पडलं निघालं. आम्ही नंतर याच्यात डोबलं नाही, काही नाही. आमच्या इथे प्रॉब्लेम असा येते की चलपावर फुलावर तूर अशी वाढते. तर सांगतो ना तुम्ही एक काम करा. पुढच्या वेळी जे मी तुम्हाला ड्रिंचिंगला सांगितलं का, मेटॅरिझम आणि ट्रायकोडर्मा, तर हे तुम्ही बिलकुल तूर 1 महिन्याचं असले तेव्हा. आणि त्याच्यानंतर तूर जेव्हा शेवऱ्यावर सुटते तेव्हा ड्रिंचिंग झालंच पाहिजे. म्हणजे पहिल्या पाण्याला पहिलं पाणी जेव्हा खत फेकून पाणी देतो ना आपण, हा तुरीला पुन्हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट जेव्हा तूर शेवऱ्यावर सुटते त्या पिरियडला आपण खत फेकून पाणी द्यायचं. ती ताकद याच्यासाठी द्यायची आहे की तूर हे जूनमध्ये लावतो, जानेवारीत आपण कापतो आणि जूनमध्ये जुलैमध्ये आपण खत देऊन राहिलो शेवटी समजा. तर ऑगस्ट आहे, सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे, ऑक्टोबरला आपण खत देतो समजा शेवऱ्यात, तोपर्यंत ते खत मानते. पण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिने ताकद कमी पडते झाडाची, मग भुयारीला आले त्याला झाड बळी पडते. म्हणून ज्याच्याकडे पाणी आहे त्यांनी खत फेकून पाणी देऊ. मी काय म्हणतो सर, खत फेकण्यापेक्षा आपण बुडाजवळ दिलं. बुडाजवळ टाकायचं नाही तेव्हा, सुरुवातीला टाका, वर तर टाकूच नका. सुरुवातीचं खत तुम्ही टोकन यंत्राने द्या, नंतरचे टोकन यंत्राने द्या, किंवा पहिलं तर टोकन यंत्राने द्यायलाच पाहिजे. दुसरं नाही जमलं टोकन यंत्रानं असं छर्रा असं फेकत न्या, मागून पाणी चालू करा. नाही म्हणजे आपण बुडाजवळ जर टाकलं तर बुडाजवळ टाकलं हवेत उडून जातं बेड दादा. मोठा राहते ना तुमचा, बेड मोठा राहिल्यानंतर पाणी खालतून चाललं ना तुमचं. हे बघा, त्याच्यामुळे ह्या बुडाजवळ बेडवर राहतच नाही. लहानपणी झाड इतकंच राहते का नाही, तेव्हा इथून टुचूक चाललं ना आपलं लावत. टोकन यंत्र. आणि मोठेपणी आम्ही इथून दिलं, हो. त्या इथून दिलं नालीतून हो. टोकन यंत्रानं मागून पाणी सोडलं. कारण नाही, त्याच्या नाही, मुळ्याचे टोकन यंत्रानं दिलं. टोकन यंत्रानं दिलं. आणि जो मरता विषय होता
तर ह्या याच्यासाठी ट्रायकोडर्मा आणि मेटारिझम विदर्भ बायोटेक लॅब आहे यवतमाळला सव्वा लाखे मॅडमचा अतिशय सुंदर क्वालिटी आहे त्याची. थोडे पैसे जास्त जाते तेच वापरा. फोन करून द्या, ऑनलाईन पाठवतात किंवा जाऊन दत्त चौकातून तुम्ही घेऊ शकता. यस पूर्ण गॅरंटीचं सव्वा लाखे मॅडम. यस तर त्या पद्धतीने जर केलं तर तुमची शेवऱ्यावर सुद्धा किंवा फुलावर तलपावर तूर वाढणार नाही. ह्या गोष्टी छोट्या छोट्या आमच्या इथं म्हणजे हो. अर्धा 50% दाना परिपक्व झाल्यानंतर म्हणजे तो आमच्या पाणी देऊ नये. पाणी देऊ नये. हो तर तुम्ही 2-3 वर्ष जर असं केलं ना हा विषय होणारच नाही. मी जबाबदारीने सांगतो तुम्हाला. हे काय होणार आपण एकदम केमिकलच्याच मागे लागलो हिशोब लागून नाही राहिला. इथे एक तरी झाड दिसत आहे तुम्हाला असं उभं एवढं नाही. एकही नाही. आणि दादा तो रोडवरचा प्लॉट आपला आहे. दाना हो, तयार तोय झाला आपला काय. तिथं चापट होऊन जाते. हो बरोबर आहे. चापट ना ह्याच कंडिशन मध्ये आहे आपली झाड वाढून जाते, अशीच हिरवेत आहे. झाड वाढते ना अगोदर. झाड अगोदर पानं सोडून देते, वाढते. झाड उभं वाढून जाते. म्हणजेच काय तुम्ही त्या जमिनीत आता शून्य मशागत शेती करा SRT जमिनीची ताकद कमी होत चालली हे काही हिशोब तिचा लागून नाही राहिला. म्हणजे कंडिशन होतं. हो हो बरोबर आहे. बरोबर होतेच तसं. आणि बुरशीनाशक अहो मी एक वर्ष मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही करा. तुम्ही म्हणाल का जमलं आपलं. आता याच्यामध्ये गव्हर्नमेंट खरेदी 8,000ची काहीतरी 8,300 आहे. गव्हर्नमेंट खरेदी. पण आता ज्याचं क्षेत्र मोठं राहिलं त्याने जर हे लागवड केली, त्याच्या क्षेत्रामध्ये ते जास्त जर पिकली तर बसणार नाही. हो नाही याच्यामध्ये काय करा मग शेवटी नातेवाईक कोणी कामी येईन आपल्याला. हा, बरोबर आहे. टाकून द्या. आता आम्ही आमचं कृषी केंद्र आहे तर फक्त नातेवाईक कसे पाहिजे पैशाचं काम नाही. नाही तर पैसे काढून घेतले तर मागं फिरायला लागेल. नाही आता कापूस आपण तसंच करतो ना. तसंच करतो. तर आम्ही तसंच करतो. तर आमचं 12 एकर आहे. नाही म्हणतो मला तरी 12-8 छान म्हणजे 100 क्विंटलच्या 100, 100, 150 अशी तूर दरवर्षी होते आम्हाला. तर आमच्या याच्यावर समजा 12 एकरावर जवळजवळ 50 क्विंटल जाते आणि बाकीचे गिराईकाचे जे त्याच्या याच्यात टाकून देतात. दादा इथं मागच्या वर्षी तूरच होती ह्या बेडवर. त्या बेडवर आणि ह्या बेडवर इथं सोयाबीन होती. मागच्या वर्षी. आता इथं तूर लावली इथं सोयाबीन नाही लावली. काय तुमच्या हे आकडा किती आहे मग? आता हे 3.5 आहे तर 7 वर तूर आली. 7 वर आली आहे ना. आणि याच्यात जर आपण समजा आता आमची 4-8 असते जोडवळ घेतली तर जोडवळ चालते ना. पण ज्यावेळेस तुम्ही SRT जर करत नसाल तर जोडवळ ठीक आहे. पण SRT करत असाल म्हणजे शून्य मशागत शेती वाईट नाही करायची. तर त्याच्यात कसं ह्या 2 वर जर तुम्ही 4 वर लावली तर पुढच्या वर्षी दुसरी जागा बदल होण्याला वेळ नाही. जागा नाही. SRT ला प्रॉब्लेम. आणि याच्यात सांगतो तुम्हाला माझे 4-8 होतं. 4-8 वर आपले 7,200 झाडं बसते. 4/8/1 समजा. आणि हे 7/1 वर आहे. इथं 6,800 झाडं बसले. तर याच्यामध्ये समजून त्याला जवळजवळ समजा 200 आणि ते 600 700-800 झाडाचा फरक पडला. पण हे तूर हे तुमचे दोन्ही साईडनं माल पकडला नाही ना. हे असं दोन्ही साईड दोन्ही साईडने पकडला साहेब. पण तुम्हाला एक सांगतो ना त्याचे बुडे खूप मजबूत झालं हो. बा. खूप हो, मोठं हे झालं पहा ना. बुड. हे आपण तर वावराच्या अंदर आहे. तर तुमच्या बुड्यावरचे बुडं तेच राहिले. लावणची पद्धत काऊन विचारली तुम्हाला त्यासाठी विचारली का म्हणजे तुम्ही बी किती टाकलं बा टोकन. तेच कारण की त्याचे बुड पाहिल्यानंतर 2 बियाचं सेटिंग होतं. हा हा कुठं 2 पडलं कुठं 3 कुठं एक. बरं, यावर्षी आपली ही तूर पावसामुळे लेट झाली म्हणा. पावसामुळे थंडी अति थंडी अति थंडी. अति थंडी दिवाळीचं पाणी हे बघा दिवाळीला पाणी आला आणि तिथून पहा जवळजवळ आपली तो पण सोयाबीन कधी निघते ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यात. ऑक्टोबरच्या. त्याच्यानंतर साहेब, दुसऱ्या हप्ता सोयाबीन निघते शेवटी ऑक्टोबरला शेवरा येते. यावर्षी दिवाळी सोयाबीन काढायच्या वेळेस पाणी आणि दिवाळीचे पाणी मग 20-25 दिवस लेट गेले ना. एक महिना लेट झाला. 1 महिनाच लेट झाली. आणि त्याच्यात आम्ही पहिले पाणी दिलं दिवाळीच्या अगोदर कारण नंतर वरचा पाणी आला. हुशारी करून पाहिली आम्ही कारण डिपे गिपे म्हणजे काय सुरुवातीला एका दमान सगळ्याच्या ओलीत राहते फिजत जाते ओलीत नाही उरकत. मग लोक ते सोयाबीन काढत आमचं सोयाबीन नव्हतं आम्ही पाणी देऊन टाकलं. नंतर पण हुशारी अंगावर आली वरचाच पाणी आला. मग वरचा पाणी आल्यावर म्हणलं तूर काही खरं नाही. तुरीला धक्का नाही लागला अजून हिरवी कंतू पडली तो त्या पाण्यानं. मग एक असं झालं पुन्हा की आता थंडी खूप पडून गेली. मग थंडीनं तूर बा आता फुलावर सुटून नाही राहिली. मग काही लोक म्हणे म्या बा पाणी दिलं म्हणे तर माही तूर फुलावर सुटली म्हणे. मला चला आपणही पाणी देऊन द्या. रप 3-4 दिवसात पाणी उरकून गेलं आणि देतात तूर फुलावर सुटून गेली समजा. मग असं वाटतं का फालतू आपण पाणी दिलं आणि ते पाणी दिल्यामुळे पहिली वल अति थंडी दिवशी रोज वावरामध्ये. पण मात्र माझा जो 31 वर्षाचा अनुभव होता 8व्या दिवशी फवारा मारला तुरीला नाही वाया जाऊ दिली. नाही माही तूर वाया जाऊ दिली नाही माझ्या कस्टमरची वाया जाऊ दिली नाही. जे युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे शेतकरी त्यांनाही माझं नियोजन महत्त्वाचं. तुम्ही नियोजनात जर चुकलं नजर राखली तर घटाघटी. एक वर्ष काय झालं भाऊ मी 10चा फट्या टाकला होता तुरीसाठी. ते आपली गावरान साधी जी तूर होती ते 10चा फट्या पूर्ण पॅक झाला होता. तर चालेल ना 9चा फट्या मला. बिलकुल. ए बा याच्यात एक सांगतो एक लक्षात घ्या. कोणालाही असं वाटतं की माझ्या शेतामध्ये जेव्हा मी तूर लावली मागच्या वर्षी भाऊ
तेव्हा मला लोक येणार जाणार एकच म्हणे का तुमचं अंतर सोय राहते सगळं राहते तुमचं अंतर हे कमी झालं, वाढवायला पाहिजे होतं. मलाही पण वाटलं आता पहा ना हे 7 फुटाचं अंतर आहे पहा याले माल झालं. त्याच्यानंतर हे इकडलं झाड आले याले माल पहा. नुकसान नाही का नुकसान नाही आणि का बरं मी हे केलं 6 एकरमध्ये माझं ही पद्धत आहे 6 एकरमध्ये 9 फुटावर आहे 4.5चे बेड. हा कारण हा निसर्ग आहे इथं कधी काय होईल सांगता नाही बरोबर आहे. म्हणून लोडच नाही घ्यायचं याच्यात जास्त. झाडाची संख्या महत्वाची आहे आपल्याला. उद्या जर समजा खूप भियार पडली पाऊस पाणी आला पण झाडाची संख्या असल्यामुळे 4 शेंगा जरी लागल्या ना तरी एव्हरेज आपलं थोडंसं बऱ्यापैकी येऊन जातं. साहेब थोडी एक शब्द बोलू का? बोला एक नाही 10 शब्द हो, दिवस तर आपल्याला. आता हे 7 फुटाचं आहे. हो. 7 फुटामध्ये आपला ट्रॅक्टर चालला असताना सोयाबीन साठी ते म्हणत आहो कारण की मला ते वापरायचं आहे. मी जास्त नाही दूर म्हणजे बाबुळगाव मध्ये शेती आहे. मी खास म्हणजे भद्रावती म्हणून आम्ही सगळेजण आलो तिकडून. बरं तर तर त्याच्यामध्ये म्हणजे असं वापरता आलं असतं का? तुम्हाला एक सांगतो ना ज्यांना ट्रॅक्टर चालवायचा आहे त्यांच्यावर जो ट्रॅक्टर आहे जशी जागा पाहिजे तशी जागा घ्या. मला इथं ट्रॅक्टरचा विषयच नाही. नाही जी तसं नाही तेच सोयाबीनचे एक पीक निघत होतं हो ना त्याच्यानंतर आपली हो बाबा आता याच्यातही एक सांगतो तुम्हाला गणित त्याचं नाही जी चालू आहे ना. इथे आपण सोयाबीन मधात जर 2 तास टाकले 2 तास टोकन पद्धतीने केल्यावर आपल्याला किती बी पडेल याच्यात कारण इथं 2 आले आणि 7 फुटावर तिथं 2 आले. नाही म्हणजे ऐका आपण ना. जर बेड असे माफी बेड जर हा? बेड म्हणजे 7 फुटावर जर बेड ठेवला ट्रॅक्टर चालत तेवढा म्हणजे बेड तिसरा नाही मारायचा. त्याच्यामधून जर आपण हे नाही घेतलं नाही, तुम्हाला पेरीव करायचे आहे का पेरीव पेरीव ओके 4-5 तास तुम्ही पेरीव केले हो, हो, हो. हा पेरीव मध्ये तुम्हाला 4-5 क्विंटल होते हो, हो. 6 क्विंटल पर्यंत हो, हो, होते हो. बरोबर आहे चालते ना हरकत नाही. हो, हो. परंतु ज्याला मलाही असं वाटतं का 10 एकर तुम्हाला तसं करण्यापेक्षा हम्म. तुम्ही 3 एकर 4 एकर स्पेशल माडं तूर ठेवा हो, हो. आणि बाकी तिकडं माडं सोयाबीन ठेवा माडं कारण सोयाबीन. तिकडं सोयाबीनची संख्या वाढेल हो, हो, हो. त्याच्यावर चणा घेता हो, येईल हो, हो. तो एक विषय. आणि इथं तुमचे पहा तुम्ही इथं सोयाबीन लावली याला तुम्हाला कापणीच्या वेळेस तकलीफ जाते हम्म. कारण तुम्ही कापाले जेव्हा जाता का नाही शेंडी छाटणी करतो तेव्हा सोयाबीन वाढून जाते दिसत नाही ही सुगाटा तो एक विषय. दुसरा विषय जागा राहत नाही याले वाढाले म्हणजे फुटवे आले तर आपण जेव्हा कापणी करतो समजा आता सोयाबीन एवढाली आणि तूर एवढाली जेव्हा तुम्ही सोयाबीन तूर कापता तर सोयाबीनचा वाढीचा पिरियड चालू असते 30 दिवसाच्या वर पुढं तर हे थांबून जाते सोयाबीन दाबून देते म्हणजे फुटवे जसे हे फुटवे बुडापासून पाय आले हे बरोबर फुटवे आहे हे फुटवे तुम्हाला सोयाबीन मध्ये दिसणार नाही झालं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट त्याला ड्रिंचिंग करणं आहे. हो, हो. ड्रिंचिंग करायला कोणी भेटत नाही आपल्याला स्वतः करावं जाईन लागते. कोणत्या गर्दीमध्ये नाही नाही जात झालं. नाही. घुसत नाही कोणीच हा, नाही घुसत. म्हणून नंतर तुम्ही नाही आता घुसत. आता काळ जो होता आंतरपिकाचा जुन्या काळी कोरडवाहू मध्ये ते ठीक होतं. आजही कोरडवाहूत आंतरपीक टाकायला लागते पण ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे हम्म. तर मला असं वाटतं की आंतरपिकाच्या भानगडीत पडू नका. कसं तुमची पराठी तुम्ही लावलेली आहे पराठी लावल्यानंतर बोंडळी आली बोंडसड आली रॉकपण तुम्ही पराठी काढू शकता. काढू शकता. जर तूर त्याच्यात असली तर कसं नाही, करता? नाही, मग सोयाबीन मग नाही चणा जमत. लावायला जमतच नाही. नाही 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 बिलकुल नाही. तुमच्या तुरीमध्ये समजून त्याला आंतरपीक लावलं नाही तर हे झाड बनते तर हे 2 क्विंटल अशी जास्त पिकून राहिली. आता याच्यात सांगतो तुम्हाला सोयाबीन जर याच्यात लावली आपण सोयाबीन लावल्यानंतर काय होते की जेव्हा ढीग आपल्याला मारायचा आहे एका कोणत्याला जर इथं ढीग मारतो म्हणलं तर तिची इथं आणायला मजुरी किती लागल मजूर नाही भरपूर हिशोब लागते. लागत. नाही मग लागत. हे सोयाबीन मधात मधात तिकडलंय लावते मधात लावते हो हा लावते. मग मधात ट्रॅक्टर जेव्हा येते हा. ट्रॅक्टर जेव्हा येते त्या पिरियडले पूर्ण क्विंटल 2 क्विंटलची तूर मुडमाड करत चालते. मोडमार करत चालते का नाही? बरोबर आहे. मग हे झाड असं बनलेलं जेव्हा झाड तुरीत माझ्या जीव तुरीत लय आहे नाही, पहिल्यापासून हो, मन लहानपणापासून दुखते, हा. मन दुखते. मन खूप दुखते म्हणूनच मी आता मन दुखलं त्याच्यामुळे सोयाबीन लावणं सोडून दिलं. बरं एक तर एवढं करून 4-5 क्विंटलच्या वर सोयाबीन नाही 4चे भाव व्हायचे बी 5चे भाव पकडा 5-20,000 रुपयाचं सोयाबीन होते त्याच्या मागे दुखणं किती आहे दुखणं मानसिक भरपूर त्रास आहे मजूर भेटत नाही कपाले नाही नाही म्हणून या अलग अलग करा आता हम्म. लग्न झाल्यावर जसं अलग अलग भाऊ बंद होते का नाही या अलग अलगच करा आता मिक्स नाही, बरोबर आहे. पटतच नाही ना हो. हा, तर असा तो एक विषय आहे. अजून काही प्रश्न तुमचे? चुनखडा जमीन चालेल का सर? बिलकुल तुरीला चुनखड्यात जमीन एक नंबर चुनखडा चालते ना तुरी चांगल्या ते फक्त जिथं मर होते ड्रिंचिंग करा कापणी केल्याने झाडाला ताकद वाढते खताचं नियोजन करा आणि हे SRT करा शून्य मशागत शेती हे जर SRT केली नाही तर आपला अंत जवळ आहे. जास्त दिवस जगू शकणार नाही चांगलं सुखा समाधानानं. आजही पहा कोणताही शेतकरी घ्या या वर्षीचं उदाहरण घ्यावं गावामध्ये 2-4 शेतकरी असं ज्याला थोडंफार बरं पिकलं नाहीतर सोयाबीनले लोकांना रोटावेटर मारायला लागले लोकांचे पैसे सुद्धा निघाले नाही पहिलं पीक सोयाबीन तिथं आपली हिंमत फसून गेली पहिलीच
त्याच्यानंतर कापसामध्ये बोंड दिसे, पण बोंडसड आहे, बोंडअळी आहे, गळगुळ आहे. शेवटचे जे पाणी झाले काय झालं काय माहित, कापूस धिंगाणा. 2 तास एका बेडवर सोयाबीन घ्यायचं हो. असं ठरलंय हो, हो. आणि एका बेडवर तूर घ्यायची सिंगल तास. हा सिंगल बस 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 असं ठरलंय. करा करा. आणि या वर्षाचे जे बेड आहे हम्म. ते आता बसलेले आहे चांगले 4 फुटाचे आहे ना? 4.5 फुटावर. हा ठीक आहे ना. आता एक काम करा तुम्ही, बेड बसलेले आहे. जर उंची असेल तर काहीच विषय नाही, उंच एवढा आहे मग काही विषय नाही. डोंगरावर बिलकुल. आहे, आजही डोंगरावर आहे. अरे बिलकुल बिलकुल करा करा. फक्त मात्र शून्य मशागत शेती करताना तुम्हाला लावल्यानंतर मागून कांद्याचं तणनाशक फवारा. कोण असतं बस कांद्याच्या आणि मी नाही करत. लागवड केलं त्याच दिवशीपासून. हा, पुन्हा तुम्हाला ही व्हेरायटी जर समजा उत्पादन तुरीचं जास्त घ्यायचं असेल तर काय करा, जूनच्या 4-5 तारखेला पाणी देऊन मस्तपैकी लावून द्या. तुरीला पहिले निघू द्या. अहो हे तूर काहीच नाही, डोबली नाही काही गेलं पाहिजे ज्यांनी पहिले जूनच्या पहिल्या हप्त्यात लावली, कारण ते झाडच भरलं अलगच बनते ते वरच्या पाण्याच्या अगोदर. माझी कापसाची लागवड होती या वर्षाला 27 मेची. अच्छा, खतम काम बोंडसड बोंडळी सापडलं, कापूस नाही जमून राहिला. खतम काम नाही हे